पहिल्याच बैठकीत नागपूरच्या नवनियुक्त महापौर नीता ठाकरे यांनी प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले। फुटपाथ मोकळे करा, शहर स्वच्छ ठेवा, रखडलेली विकास कामं पूर्ण करा अशा सूचना केल्या। तर कर वसुलीवरून त्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं। महापौर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नीता ठाकरे यांनी तब्बल 3 तासांची पहिली बैठक घेतली। धावत्या लोकल ट्रेनमधून तरुण थेट वैतरणा खाडीत पडला। स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे त्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील ही घटना आहे। उद्यान बोईसरकडे परतत असताना त्याचा पाय घसरून तो वैतरणा खाडीत पडला होता। स्थानिकांनी बोटीद्वारे त्याला बाहेर काढलंय। रील स्टार प्रथमेश कदमचं निधन झालं। त्याच्या अकाली निधनानं सर्वांनाच धक्का बसलाय। प्रथमेशच्या आईनं हतबल होऊन भाऊक व्हिडिओ शेअर केलाय। हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी प्रथमेशच्या निधनाचं कारण सांगितलंय। नाशिकमधील खासगी क्लासमध्ये विद्यार्थ्यांना भाषेवरून त्रास दिला गेल्यानं मनसैनिक आक्रमक झाले। मनसैनिकांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना चोप दिला। मराठी भाषेत बोलणाऱ्या मुलांना गावठी म्हणून हिणवलं जातं। त्यामुळेच मनसैनिकांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली। पंढरपूरची सुंदर वास्तू अशी ओळख निर्माण झालेल्या नामसंकीर्तन सभागृहाचं काम 2017 पासून सुरू असून 20 कोटींच्या निधी अभावी काम रखडलंय। त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात नामसंकीर्तन सभागृहासाठी आर्थिक तरतूद केली जाईल का याकडे वारकरी संप्रदायाचं लक्ष आहे। माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून कोस्टल रोडवर विशेष तंत्रज्ञानयुक्त संगीत पट्टे बसवण्यात आले। या संगीत पट्ट्यांवरून वाहन गेल्यावर स्लॅमडॉग मिलेनियर या चित्रपटातील जय हो हे देशभक्तीपर गाणं ऐकू येणार आहे। हा जगातील 5वा आणि देशातील पहिलाच प्रयोग आहे। विमान अपघातावर माळी कुटुंबियांनी संशय व्यक्त केलाय। अपघात की घातपात याची सखोल चौकशी करा अशी मागणी मयत पिंकी माळीच्या वडिलांनी केली आहे। रणवीर सिंह दीपिका पदुकोण यांच्या घराची सुरक्षा वाढवली आहे। बिश्नोई गँगने दिलेल्या धमकीनंतर ही सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। रणवीर दीपिका राहत असलेल्या सोसायटीने मात्र चिंता व्यक्त केली आहे। सोसायटीची पूर्व परवानगी न घेता सशस्त्र सुरक्षा रक्षक तैनात केल्याचा आरोप करण्यात आला आहे। रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार घटनेतील 5ही आरोपींना विशेष मकोका न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयानं 5ही आरोपींना 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। हल्ल्यात संघटित गुन्हेगारी नेटवर्क असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। शेअर बाजारामध्ये जास्त परताव्याचा आमिष दाखवून पुण्यातील वृद्ध व्यक्तीला 22 कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पुणे पोलिसांनी छडा लावलाय। सायबर गुन्हे शाखेनं तांत्रिक तपासाच्या जोरावर या टोळीतील मुख्य सूत्रधारांसह अन्य सदस्यांना अटक केली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं राज्याच्या जमीन महसूल कायद्यात मोठा बदल केला आहे। त्यानुसार आता शेतकऱ्यांना बिगर कृषी वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र परवानगी घेण्याची कोणतीही गरज नाही। आता बांधकाम आराखडा मंजुरीलाच एनए मानलं जाणार आहे। सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। पुण्यातील बुधवार पेठेत पुणे पोलिसांनी मोठं कॉम्बिंग ऑपरेशन राबवलंय। कारवाई दरम्यान पोलिसांनी 2 बांगलादेशी महिला तसेच काही अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे। झडती घेतलेल्या काही जणांकडे 7 ग्राम चरस तसेच अंमली पदार्थांचं इंजेक्शन जप्त केलंय। हे अंमली पदार्थ आणि इंजेक्शन नेमके कुठून आणले गेले, याचे पेडलर कोण याचा तपास पोलिसांकडून करण्यात येतोय।